नेक्स्ट पॉइंट आहे रूल्स ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचे काही नियम आहेत. रूल्स ऑफ रिफ्लेक्शन. रूल्स पाहत असताना बघा असे 4 रूल आहेत ना. त्यातला पहिला रूल काय सांगतो, ज्यावेळेस रे ऑफ लाईट इन्फिनिटी पासून येत असेल, ज्यावेळेस रे ऑफ लाईट इन्फिनिटी पासून येत असेल त्यावेळेस ती लाईट रिफ्लेक्ट होऊन फोकस मधून पास होते. ती कुठून पास होती? फोकस मधून. रे ऑफ लाईट कुठून येत असेल? फ्रॉम इन्फिनिटी. When ray of light coming from the infinity and parallel to the principal axis, it reflect and get pass from the focus. ती फोकस मधून पास होती. ती कुठून पास होती? फोकस मधून. हा झाला पहिला रूल. सेकंड रूल काय सांगतो बघा, ज्यावेळेस रे ऑफ लाईट फोकस मधून पास होती, ज्यावेळेस रे ऑफ लाईट फोकस मधून पास होते आणि ज्यावेळेस ती इमेज मिरर वरती पडेल त्यावेळेस ती रिफ्लेक्ट होऊन पॅरलली जाईल. रिफ्लेक्ट होऊन ती काय जाईल? पॅरलली जाईल. एक्झॅक्ट अपोजिट लॉ आहे ते दोन्ही. एक्झॅक्ट अपोजिट. ज्यावेळेस रे ऑफ लाईट फ्रॉम इन्फिनिटी तिकडून पास होईल फोकस मधून, ज्यावेळेस रे ऑफ लाईट फ्रॉम फोकस येईल त्यावेळेस ती कुठे जाईल? इन्फिनिटीकडे. पण काही जाईल? पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ही पण काय? पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. हा झाला सेकंड. नंतर थर्ड नियम काय सांगतो बघा, ज्यावेळेस रे ऑफ लाईट सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होते, ज्यावेळेस रे ऑफ लाईट सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होते त्यावेळेस ती आहे तशी परत जाते. त्यावेळेस ती कशी परत जाते? आहे तशी. रिफ्लेक्शन होत नाही. तिचं रिफ्लेक्शन होत नाही. पहिल्या वेळेस काय म्हणलं, व्हेन रे ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द इन्फिनिटी इट पासेस फ्रॉम द फोकस. व्हेन रे ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द फोकस passes parallel to the principal axis. आणि थर्ड रूल काय सांगतो बघा, थर्ड रूल सांगतो, when ray of light coming from the center of curvature it passes undeviated. म्हणजे काय? तिचं डेविएशन होणार नाही, तिची डायरेक्शन चेंज होणार नाही. इथं पडल्यानंतर ही लाईट ही रे इथं पडल्यानंतर अशी गेली, ही चेंज करणार आहे का ती डायरेक्शन? आहे तशी परत जाणार. ती काय होणार आहे? आहे तशी परत जाणार आहे. हा थर्ड रूल. हा काय? थर्ड रूल. काय डाऊट आहे का इथपर्यंत? आणि फोर्थ रूल आहे, व्हेन रे ऑफ लाईट, फोर्थ रूल, व्हेन रे ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन पोल, ज्यावेळेस रे ऑफ लाईटला पोल वरती इन्सिडेंट होतो त्यावेळेस ती सेम अँगलनी रिफ्लेक्ट होईल. म्हणजे इथला अँगल झाला अँगल ऑफ इन्सिडेन्स, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे रूलमध्ये स्टार्टिंगला पाहिजे. ज्यावेळेस आपण इन्क्लाइंड रे ऑफ लाईट पास करू पोलमधून त्यावेळेस ती कशी होणार आहे? सेम अँगलनी रिफ्लेक्ट होणार आहे. सेम अँगलनी काय होणार आहे? रिफ्लेक्ट. पहिले 3 नियम महत्वाचे. पहिला नियम काय सांगतो, फ्रॉम व्हेन रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम इन्फिनिटी, पण ती कशी पाहिजे आपल्याला? पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ते कुठून पास होणार आहे? पासेस थ्रू द फोकस. ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय केलं, व्हेन रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम द फोकस मधून पास केल्यावरती कशी जाणार आहे? पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. थर्ड काय सांगितलं, फ्रॉम सेंटर पासेस फ्रॉम सेंटर. हे 3 रूल महत्वाचे. 3 रूल. पहिला रूल काय सांगतो, व्हेन रे ऑफ लाईट passes from infinity or parallel to the principal axis, it gets reflected and then passes through the focus. किंवा तिचं रिफ्लेक्शन होऊन ते कुठून जाणार आहे? फोकस मधून जाणार आहे. कुठून जाणार आहे? फोकस मधून. पहिला. सेकंड रूल काय सांगतो, when ray of light passes from the focus, कुठून ती पास झाली? फोकस मधून. it reflected and get parallel to the
प्रिन्सिपल ॲक्सिस, ती प्रिन्सिपल ॲक्सिसला काय येणार आहे पॅरलली पास होणार आहे. थर्ड रूल काय सांगतो, वेन रे ऑफ लाईट passes from the center of curvature and it again reflected back in a same direction किंवा undeviated, ती कशी पास होणार आहे undeviated. तीन रूल क्लिअर आहेत का, हे रूल्स ऑफ रिफ्लेक्शन, हे काय रूल्स ऑफ रिफ्लेक्शन. आणि याच्यानंतर काय म्हणलं आपण इमेज फॉर्मेशन ऑफ द बाय द कॉन्केव्ह मिरर. इमेज फॉर्मेशन बाय द कॉन्केव्ह मिरर, हा पोल आहे, हा फोकस आहे, हा सेंटर आहे आणि हा इन्फिनिटी पॉईंट आहे. हे ऑलरेडी झालेलं आहे. याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट 1 ला असेल, इमेज कुठे तयार होईल फोकसला. जर ऑब्जेक्ट बिहाइंड द सेंटर असेल म्हणजे 2 नंबरला असेल तर इमेज कुठे तयार होईल सी आणि एफ च्या मध्ये. जर ऑब्जेक्ट सी ला असेल ॲट सेंटर असेल तर इमेज कुठे तयार होईल सी लाच तयार होईल. जर ऑब्जेक्ट सी आणि एफ च्या मध्ये असेल 4 नंबर तर इमेज कुठे तयार होईल इथे तयार होईल. जर ऑब्जेक्ट 5 नंबरला असेल म्हणजे फोकसला असेल तर इमेज कुठे तयार होईल इथे तयार होईल. आणि ज्यावेळेस ऑब्जेक्ट 5 फोकस आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या मध्ये असेल त्यावेळेस इमेज कुठे तयार होईल पलीकडच्या बाजूला तयार होईल. इमेज कुठे तयार होईल पलीकडे तयार होईल. हे झाले रूल्स ऑफ रिफ्लेक्शन. 3 महत्त्वाचे रूल आहेत, हे रूल पाठ पाहिजे, हे रूल पाठ पाहिजे. When ray of light passes from the infinity or parallel to the principal axis, it reflected to pass through the focus. फोकस मधून पास केल्यावर कशी जाणार आहे पॅरलल, आणि सेंटर मधून आयतशी जाणार आहे, सेंटर मधून आयतशी जाणार आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत.